मीरा भाईंदरमध्ये मराठीवरून संघर्ष जो पेटलेला आहे अजून तो शमलेला नाही आहे। आज शिवसेनेचे नेते संजय निरुपम हे जोधपूर स्वीटचे जे ओनर आहेत, जो दुकानदार आहे, ज्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली, त्याला भेटायला येणार आहेत। आता यावरून आता राजकारण तापणार हे नक्कीच आहे। माझ्यासोबत आता बोलण्यासाठी सचिन पोपळे आहे, विधानसभाचे अध्यक्ष मीरा भाईंदरचे। सर, काय सांगाल, आता संजय निरुपम हे येतात भेटायला, काय प्रतिक्रिया आपली? संजय निरुपम यांनी नेहमी मराठी भाषा, मराठी माणसाला दुय्यम स्थान दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे राजकारण चालू केलेलं आहे, भले आता ते शिवसेनेत आलेले आहेत, ते काँग्रेसमध्ये होते, ते शिवसेनेत येऊन ज्या पद्धतीने बोलतात की बाळासाहेबांची शिवसेना आहे, तर ही बाळासाहेबांची शिवसेना नसून ही फक्त डुप्लिकेट शिवसेना आहे हे आम्ही म्हणतो। आणि ज्या पद्धतीने निरुपम सरांचं जे राजकारण आहे, त्यांना मी एवढंच सांगतो, तुम्ही या, त्यांना भेटा, त्यांचं सांत्वन करा, त्यांना मांडीवर बसवा, पण जर मराठी माणसांबद्दल, मराठी भाषेबद्दल एखादाही शब्द उच्चारला तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रसादच देणार। मग त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वतःवर गुन्हे दाखल करून घ्यावे लागले तरी चालेल, पण मराठी भाषेबद्दल, मराठी अस्मितेबद्दल आणि मराठी माणसांबद्दल जर गरज ओकण्याचं काम केलं आणि यामध्ये तेल टाकण्याचं काम केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सोडणार नाही तुम्हाला। काल व्यापारी वर्गाने मोर्चा काढला होता, बंदही केलं होतं, त्या अनुषंगाने आज मराठी एकीकरण समितीतर्फे सगळ्यांना, मराठी जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत मराठी, त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे। विविध संस्थाचे जे पदाधिकारी त्यांनाही बोलवलेलं आहे। आपण काय बघता, काय आव्हान करणार? कालचा जो मोर्चा होता तर आमच्या नेत्यांनी सांगितलेलाच आहे की हा भाजप प्रेरित होता, कारण की परवा ज्या पद्धतीने कालची प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला घेऊन सांगितलेलंच आहे, पण आज जे मराठी एकीकरणकडून सर्व पक्षीय मराठी लोकांना एकत्र करून आज उपायुक्त कार्यालय कनकिया येथे 6 वाजता जमणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तर पूर्ण जाहीर पाठिंबा केलेलाच आहे आम्ही, आणि सर्व कार्यकर्ते 6 वाजता आम्ही जमणारच आहे। पण हे जे काल जो मोर्चा झाला याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की जो मोर्चा केला तो आमच्या महाराष्ट्रात तुम्ही येऊन पैसे कमवण्यासाठी आला आहे, उद्योगधंदे करण्यासाठी आलेला आहे, तर एखादा शब्द जर मराठी बोलला तर मराठी माणूस तुम्हाला मिठी मारेल, पण तुम्ही मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा, मराठी माणसाचा द्वेष करत आहात आणि हा द्वेष मराठी माणूस कदापि खपून घेणार नाही। यानंतरही सांगतो, जर कालच्या मोर्चानंतर त्यांना जर वाटत असेल की आम्ही मराठी माणसांवर मात केली, असा जर पुन्हा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हा त्यांच्या कानफाडीतच मारणार, हे मी ठामपणे सांगतो। नक्कीच होते। सचिन पोपळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कालचा जो मोर्चा झाला, कालची जी युनिटी दाखवण्यात आलेली होती, ते तुम्ही तसं केलं असेल तरी मात्र पुन्हा एकदा जर मराठीचा अवमान केला तर मनसे सोडणार नाही। आणखीन एक महत्त्वाची जी त्यांनी भूमिका मांडली ते म्हणजे संजय निरुपम आज येणार आहे, तर त्यांनी त्याचं सांत्वन करावं दुकानदाराचं, त्याला काही आक्षेप नाही आहे, मात्र मराठी विरुद्ध जर बोललं काही तर मात्र मनसे आपल्या मनसे स्टाईलनं त्यांना प्रत्युत्तर देतील। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।